हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर अटक. राजेंद्र हगवणेला 7 दिवसांनी स्वारगेटमधून बेड्या. अटकेपूर्वीचा हगवणे बाप लेकाचा हॉटेलमधला जेवत असतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर. हुंडाबळी घेणाऱ्या बाप लेकानं मटणावरती ताव मारल्याची माहिती. अटकेपूर्वी हगवणे कुटुंबियांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा अनिल कसपटेंचा आरोप. पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह, तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी. हगवणे कुटुंबावरती कडक कारवाई होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन. संबंध नसताना आपल्याला दोषी धरलं जात असल्याची नाराजी, तर अजित पवार यांच्या विधानाला फडणवीसांचा दुजोरा. वैष्णवीच्या बाळाला घ्यायला गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवरती गुन्हा. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या 55 तासांच्या नंतर आटोक्यात. कुलिंगचं काम सुरू. आग नियंत्रणात आल्यामुळे संभाव्य धोका टळला. अहिल्यानगर जिल्ह्यामधील जवान संदीप गायकर यांना काश्मीरमधल्या किश्तवाड चकमकीमध्ये लढताना वीरमरण. उद्या सकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार. जम्मूत लष्करातर्फे मानवंदना. गद्दार ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. अनेक गुपितांचा उलगडा होणार, तर गजाला आणि यास्मिन मोहम्मदला आज न्यायालयामध्ये हजर करणार. पाकिस्तानचा क्रूर चेहरा उघड. हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार दिल्याचं उघड. विमानात 220 प्रवाशांसह होते तृणमूल काँग्रेसचे खासदार. ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक. 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखणार. परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवरती चर्चा. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचं मिशन 150. आर्थिक राजधानीच्या महानगरपालिकेवरती सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 दिवस अतिवृष्टीचा अलर्ट जारी. मच्छीमारांनी खोल समुद्रामध्ये न जाण्याचं आवाहन.